मी प्रभूला जितका जिवंत आहे तितका गान करीन. मी माझ्या देवाला प्रशंसा गान करीन जितका मी आहे. मंगळवार 3 फेब्रुवारी 2026. आजच्या सकाळच्या ध्यानासाठी मी क्रॉनिकल्सच्या पहिल्या पुस्तकातील अध्याय 22 श्लोक 9 निवडला आहे. परंतु तुझ्या मुलगा जन्मेल जो विश्रांतीचा माणूस असेल. मी त्याला सर्व शत्रूंपासून विश्रांती देईन. कारण त्याचे नाव सोलोमन असेल आणि मी त्याच्या काळात इस्रायला शांती आणि शांतता देईन. शुभ प्रभात मित्रांनो. प्रभू सोलोमनला, विश्रांतीच्या माणसाला, प्रभूच्या मंदिर बांधण्यासाठी निवडतो. कारण प्रभूला प्रभूच्या घर बांधणाऱ्या लोकांमध्ये आणि त्याभोवती शांती हवी आहे. चला या श्लोकावर ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय आहे विश्रांतीचा माणूस. दावीदला देवाचे मंदिर म्हणून भव्य रचना बांधण्याची इच्छा होती, पण त्याला मंदिर बांधण्याची परवानगी नव्हती कारण त्याचे हात युद्धांमुळे रक्ताने माखलेले होते. देवाने दावीदला सांगितले की त्याला एक मुलगा होईल ज्याचे नाव सोलोमन असेल आणि तो विश्रांतीचा माणूस आहे, म्हणजे तो युद्धाचा माणूस नाही. तो आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये शांती आणेल आणि देवाने म्हटले की देव त्याच्या भोवती शांती ठेवेल. कोणताही शत्रू त्याच्या विरुद्ध युद्ध करणार नाही. शांती असेल आणि नंतर देवाने म्हटले की तो माणूस आहे ज्याला मी आशीर्वाद देईन आणि इस्रायलमध्ये आणि त्याच्या काळात त्याभोवती शांती आणि शांतता असेल. मित्रांनो, देवाने दावीदाऐवजी सोलोमनला मंदिर बांधण्यासाठी निवडले कारण देवाला आत शांती असणारा आणि आजूबाजूला शांती वाढवणारा व्यक्ती हवा होता. दावीद देवाचा आवडता होता यात शंका नाही. तरीही देवाला युद्धाचा माणूस दावीदला मंदिर बांधू द्यायचे नव्हते कारण देवाला विश्रांतीचा माणूस हवा होता. देवाला शांत असणारा आणि इतरांशी शांती करणारा व्यक्ती हवा आहे जो त्याचे मंदिर बांधेल कारण मंदिर शांती आणि न्यायाचे प्रतीक आहे आणि देवाने सोलोमनच्या काळात त्याच्या भोवती शांती ठेवली. मित्रांनो, आमच्यातील अनेकांना प्रभूसाठी काही गोष्टी करण्याची परवानगी नसेल. आम्हा प्रत्येकाला प्रभूसाठी काहीतरी करण्यासाठी निवडले गेले आहे. दावीदला राजा होण्यासाठी आणि इस्रायल लोकांना विजयाकडे नेण्यासाठी निवडले गेले, पण देवाने सोलोमनला मंदिर बांधण्यासाठी निवडले. म्हणून जेव्हा देव आपल्याला त्याच्या महिमेसाठी त्याच्या मार्गाने वापरतो, तेव्हा आपण पूर्णपणे शरणागती पत्करली पाहिजे. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचे स्वर्गीय पित्या, आम्हाला मदत कर. प्रभू, तू वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या उद्देशांसाठी निवडतो हे समजण्यास, आम्हाला समजून घेण्यास आणि तुझ्याकडे शरण जाण्यास मदत कर. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.